तुमचे बॅनरबाजी नको, विकासाचे जीआर टाकणे, तुमचे डिजिटल टाकणे नको. तुम्ही काम करा, ते खऱ्या अर्थाने तुम्हाला जो महत्व तुमचं काम दिसेल. आता यांचं काम कसं झालेलं आहे, बोल बोलणाऱ्या धोतर गेल्या वाऱ्या, नुसते बोलायचं आणि कृती शून्य. नुसतं बोलायचं, फेसबुकवर पोस्ट टाकायच्या, गावात फ्लॅग लावायचे, 5,000 कोटी शिवाय गप्पा खायच्या नाहीतच. कुठले बोर्ड बघा तुम्ही, आताच इथं 18 कोटीचा छोटासा लागला बोर्ड, तरी त्या 18 कोटीपेक्षा 18 लाख रुपयाचे बोर्ड झाले गावात. म्हणून आपल्याला या ठिकाणी हा लढा तीव्र केला पाहिजे, याचं टेंडर झालं पाहिजे आणि काम तत्परतेने सुरू झालं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने हे नागरिकाच्या आरोग्याचं या ठिकाणी रक्षण केलं जाईल. मी या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो. माझ्यानंतर अग्निवेश शिंदे हे आपले विचार व्यक्त करतो. पैसे शेतकऱ्यांचा लढा आहे. तसंच प्रत्येक गोष्ट आता बाजारात निधी आलाय, त्याचा स्वश्रेय वाद चालू होईल आणि आलेला निधी परत जाईल. श्रेय कुणी पण घ्या आमचं म्हणणं आहे, पण या विकासाच्या कामाला अडसर ठरू नका. 140 कोटीच्या कामाचा तसाच विषय आहे. प्रत्येक ठिकाणी एकाने अडवायचं आणि एकाने चालू करायचं ना, हे करायचं. विकास बाजूला राहतोय आणि याच्यामुळे सर्वसामान्य लोकांची हेळसांड होते. 2.25 लाख लोकवस्तीचं हे धाराशिव शहर आहे आणि या साधारणतः 60 ते 70 गावची लोक या आठवडे बाजारासाठी येतात. या घाणीत भाजीपाला खरेदी कसं करायचं ते तुम्हीच पहा. अक्षरशः रस्त्यावर बाजार आलाय, ट्रॅफिकवाले 8-8, 10-10 या ठिकाणी पोलीस कर्मचारी अवरात्र उभा असतात रविवारच्या दिवशी. कोणाचा तरी जीव गेल्यावर हे नगर परिषद प्रशासन आणि सत्ताधारी जागे होणार आहेत का, हा आमचा सवाल आहे. म्हणून सांगतो की येणाऱ्या काळामध्ये जे काही निधी या आठवडी बाजारासाठी मंजूर होतोय, त्याच्यासाठी तात्काळ अंमलबजावणी करून कायमचं त्याला गेट, कंपाऊंड वॉल, बसायचे कट्टे, वरती छप्पर, पिण्याची पाण्याची व्यवस्था आणि शहरासह संपूर्ण बाजारात सुद्धा कुठेही स्त्रियांना पुरुषांना जाण्यासाठी शौचालय नाहीत याची या ठिकाणी सोय करावी. नाहीतर हिरवी त्या बाजारामध्ये दुनियाची घाण झाली असते. नाही तर लोक येतात, घाण करून जातात. मला वाटतं जिल्ह्याची काहीतरी इज्जत काहीतरी ठेवायची असेल तर या नेते मंडळींना या आठवडी बाजाराकडे लक्ष घालावं आणि या बाजाराचा विकास साधावा. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. 2 लाख वस्तीचं शहर आहे, एक जिल्ह्याचं ठिकाण आहे. गेल्या शनिवारी 9 तारखेला आम्ही शिव मॅडमला आठवड्या बाजारासाठी निवेदन दिलं होतं. ह्यासाठी निवेदन दिलं होतं की गेल्या 40-50 वर्षापासून तुम्ही बी बघता, मी बी बघतोय की जी बाजारात चिखल आहे, घाण आहे, सगळे लेंडके पडलेले आहेत, ती अक्षरशः व्यापारी बाजूला सरकून त्या ठिकाणी बसतात. ती आम्हाला काँग्रेसवाल्यांना बघवलं नाही. म्हणून आम्ही 9 तारखेला निवेदन दिलं आणि शिव मॅडमला सांगितलं की मॅडम आपण बाजारात जाऊन पिशवी घेऊन जरा जावं. नगराध्यक्ष मॅडमला बी सांगितलं तुम्ही बी जरा पिशवी घेऊन बाजारात जावं, म्हणजे त्या बाजारामधली काय लोकांची हालत आहे हे तुम्हाला कळेल. त्याने आम्हाला सांगितलं की आम्ही 1 आठवड्याचं तुम्हाला अल्टिमेट देतो, 1 आठवड्यानंतर बाजारात सगळ्या सुखसुविधा चालू होत्या. आम्ही 1 आठवड्याची बाजारामध्ये वाढ बघितली, त्यांनी काही सुविधा केलेल्या नाहीत. ह्या ठिकाणी सुविधा ही उपलब्ध पाहिजे की जी बाहेरचे व्यापारी येतात त्यांना पाण्याची टाकी महत्वाची आहे, पिण्याचं पाणी त्यांना मिळालं पाहिजे, भाजीपाला धुण्याला मिळाला पाहिजे, चांगले शौचालय महिलाला पाहिजे, जेंट्सला शौचालय पाहिजे. शौचालय ह्या ठिकाणी जेंट्स कुठेही जाऊ शकतील, पण आपल्या माता भगिनी, आमच्या आई असतील, तुमच्या बंधुराजा आई असतील, त्या ठिकाणी शौचालयाला जर बाजारला आल्या तू कुठं जाणार आहेत. प्रचंड घाण आहे चिखलाची, प्रचंड आपण बघता कट्टे नाहीत, फ्लोअर ब्लॉक नाहीत, नालीची व्यवस्था नाही. अशा सगळ्या सुविधा, दिव्याची व्यवस्था पाहिजे, कंपाऊंड वॉलची व्यवस्था पाहिजे. ह्या ठिकाणी एक मेन गेट पाहिजे. गेटचं कारण हे आहे कंपाऊंड वॉलचं की आजूबाजूला बिअर बार आहेत, देशी दारूचे दुकान आहेत. त्या ठिकाणी एखादा जर व्यक्ती दारू पिऊन मध्ये घुसला तर आपल्या आया बहिणी फिरत असताना त्यांना धक्काबुक्की दिसतात. म्हणून हे आमच्या काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष सन्माननीय उमेशराजे लिंबाळकर, विश्वास आप्पा शिंदे यांच्या गेल्या 40-50 वर्षापासून आप्पाच्या लक्षात आहे की कल्पना आहे की या शहरामध्ये बाजार अतिशय चांगला भरला पाहिजे, लोकांना सुविधा चांगली मिळाली पाहिजे. म्हणून विश्वास आप्पांनी जे दैनंदिन बाजार आहे त्या ठिकाणी जे आता आपण बघता ड्रेनेज असतील, त्या ठिकाणी मोठा नाला आहे, त्या ठिकाणी अतिशय मोठा स्लॅब पडून त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगला बाजार भरावा म्हणून आपण भरपूर प्रयत्न केलेला आहे. पण या जनतेत ती आपली जनता सुज्ञ आहे, अडाणी जयंत आहे, चांगली जयंत आहे. या शहरातली बघा लागले डोळ्यानं, रोज बाजाराला येते, बाजाराला येऊन त्याच्यावर किडे मुंग्या सगळी घाण आपण घेऊन जातो.
आणि तीच आपण लेकरांना खाऊ घालतो. त्यांच्या लेकरांचं आरोग्य काय, आरोग्य आज त्यांचं धोक्यात आहे. आपण बघायला लागला प्रचंड लोकांना गोरगरीब या ठिकाणी शहरात लोक आहेत. कुणाचं पोट दुखायला लागलं, कुणाचं अंग दुखायला लागलं, कुणाला ताप यायली. मित्रांनो, ही ताप यायचे एकच कारण आहे की ह्या शहरातला आठवडा बाजार सुरळीत चांगला नाही झाला तर आम्ही येणाऱ्या 2 दिवसानंतर हे शिवा मॅडम असतील, नगराध्यक्ष मॅडम असतील, ह्यांना आम्ही विनंती करू की आठवड्या बाजारामध्ये तुम्ही चला. ह्यांनी जर नाही आले तर आमच्या काँग्रेसच्या स्टाईलनं आम्ही त्यांना गाजर दाखवू, आंदोलन करू. मित्रांनो, आमचं आपण बघतो गेल्या 50 ते 40 वर्षापासून डॉक्टर पद्मसिंह पाटील या ठिकाणी एक महाराष्ट्राचा नेता म्हणून मिरवतात, महाराष्ट्राचा नेता म्हणून. आणि जर शहरात बाजारला जर एखादा आपला पाहुणा रावळा आल्यावर म्हणताय की ह्या शहरामध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटलानं काय केलंय आणि आपण पुन्हा त्यानंतर त्यांचा वारसा चालणारा राणा जगदीशसिंह पाटलाला निवडून देता. त्या ठिकाणी आता आपण बघता त्यांचाच वारसा घेऊन मल्हार पाटील नगरपालिकेला उतरले. नगरपालिकेला अवस्था काय झाली? अरे मित्रांनो, नगरसेवक काँग्रेसचे भरपूर उभा केले होते पण जनतेच्या लक्षात आलं नाही. आमचे लोक जरी पडले तरी आम्ही जनतेसोबत कायम काँग्रेस म्हणून राहू. जी जनतेला सुविधा मिळेल ती आम्ही मिळवून द्यायचा प्रयत्न करू. मित्रांनो, त्याच नंतर आपले ओम या सगळ्यात 2 महत्वाचे विषय आहेत. नगर परिषद सक्षम आहे का नाही हे आता जनता प्रत्यक्ष पाहते. कारण की 8 महिन्याखाली जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये त्यांनी जी आश्वासनं दिली होती लोकांना स्वच्छतेची, बाजाराची, पूर्ण झाली का? प्रत्यक्षात काहीच झालं नाही. आणि राहिला विषय नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मॅडम बद्दलही बोलायचंय मला. आठवड्यातून ते किती दिवस आणि किती तास हजर असतात याचीही कुणीतरी दखल घेतली पाहिजे. कारण की लोकांची त्यात कामं अडलेली आहेत. बाजाराच्या विषयासंदर्भात आम्ही 8 दिवसाखाली त्यांना निवेदन दिलं की आठवडी बाजाराची सुधारणा झाली पाहिजे. पावसाळा सुरू आहे, लोकांचे आणि व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत पण प्रत्यक्षात अंमलबजावणी कुठूनच दिसून येत नाही. आणि या बाजाराची निजामकालीन नोंद सापडते 1724 पासूनची. 1972 पासून हा बाजार इथं सुरू झाला. आज या शहराची लोकसंख्या 2.25 लाख आहे आणि जवळपास 60-70 गावची लोक या बाजारात येतात माल खरेदी करण्यासाठी. कपड्या लत्त्यापासून ते किराणा माल, भाजीपाला, तरकारी, बाकी सगळं असेल, पुन्हा मांस, मटण, ह्या सर्व खरेदी या बाजारात केल्या जातात. अतिशय मोठा बाजार आहे पण सुविधा अभावी या बाजाराचे हाल होत आहेत. येणाऱ्या नागरिकांना, ग्राहकांना या ठिकाणी टॉयलेट, बाथरूमची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, अंतर्गत रस्ते, नाल्या आणि या ठिकाणी त्या लोकांसाठी, व्यापाऱ्यांसाठी छप्पर नाहीत. या सर्व सुविधा परत या ठिकाणी करण्यासाठी आम्ही निवेदन देतोय. आंदोलन त्या निमित्ताने आजही केलं आहे. याकडे ताबडतोब यांचं लक्ष जावं म्हणजे आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडलेलं आहे. मूलभूत सुविधा जशा आठवडी बाजार आपला जनावरांचा भरत होता तिथे पण मुडीत निघाल्यासारखं आज बंद पडण्याची अवस्था आहे. तसा हा पण बाजार बंद पडण्याच्या अवस्थेत आलाय. नेमकं तुम्ही आज आंदोलन केले, पुढली दिशा काय असणार आहे? हा बाजार एकतर या गावचे आम्ही नागरिक असल्यामुळे आम्हाला बंद पडणं, हा बाजार आमच्या सगळ्यांसाठी चांगलं नाही, या इथल्या ग्राहकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी चांगलं नाही. हा बाजार बंद पडू नये म्हणून आज जसं आम्ही या ठिकाणी आंदोलन केलंय, उद्या आम्ही सीओ मॅडमच्या दालनातच आंदोलन करणार आहेत. याच्यात जर 15 दिवसात न्याय दिला नाही आणि कायदेशीर काही त्याच्या ठोस आम्हाला त्याला उत्तर दिलं नाही तर आम्ही पुढील तीव्र आंदोलन त्याच्या दालनात करू. नेमकं काय याच्यात वाटतंय तुम्हाला याच्याबद्दल? 1970-72 ला प्रशासक काळामध्ये नेहरू चौकामध्ये भाजी मंडई बांधली आणि आठवडी बाजार या ठिकाणी बांधला. त्यावेळेस पासून आठवडी बाजार इथं भरतो. आज त्याला 50 वर्ष झाले. ज्या वेळेस काँग्रेसची नगरपालिकेत सत्ता होती त्या वेळेसच इथले रोड आणि कट्ट्याची दुरुस्ती झालेली आहे. गेल्या 10 वर्षापासून नालीचं काम एवढं खराब झालेलं आहे की त्या नालीमुळं आणि रोज संध्याकाळी या आठवडी बाजारमध्ये लोक संडास, शौचालय करतात. त्याच्यामुळे एवढी घाण असते की हा बाजार भरवण्यासाठी याला कंपाऊंड वॉल करणं आवश्यक आहे, कट्ट्याला छप्पर करणं आवश्यक आहे, कट्ट्याच्या दोन्हीमध्ये रोड करणं आवश्यक आहे. आणि हे कुठलंही काम न करता फक्त गेल्या 10-15 वर्षापासून या जिल्ह्यात नवीनच वाद चालू झालाय. हे मी का तू केलं, त्याच्यामुळं जे शासनाचा निधी आलेला आहे तो सुद्धा रखडता जातो किंवा परत जातो. याच पद्धतीनं रोजचा बाजार हा नेहरू चौकातल्या आठवडी भाजी मंडई बांधलेली आहे त्याच्यात भरत नाही. कारण आजची लोकसंख्या आणि त्यावेळेच्या लोकसंख्येत खूप फरक पडलेला आहे. त्याच्यामुळं तो बाजार रस्त्यावर भरतो. तो रस्त्यावर भरणारा बाजार कुठंतरी एका बाजूला असावा म्हणून आझाद चौकातला नदीवरचा पूल
ते खंडोबा मंदिर या ठिकाणी कॉलम उभा करून तिथं स्लॅब टाकून तिथं भाजी मंडई करावी अशा पद्धतीचा नगरपालिकेनं आमच्या काळात ठराव केला. तो ठराव केल्यानंतर त्याचे नो ऑब्जेक्शन घेतले सगळे इरिगेशनचे ते, आणि त्याला निधीसाठी आम्ही मागणी करत असताना त्यावेळेसचे मंत्री पद्मसिंह पाटील यांनी विरोध करत गेले आणि तो होऊ दिला नाही. त्यानंतर राणा मंत्री झाले, त्यांनी होऊ दिलेलं नाही. त्याच्यानंतर आता हे दुसरे आमदार झाले, दोनदा खासदार झाले, त्यांना तर फक्त फोनवर तुझा वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुझ्या इथं आलो, याच्यापेक्षा दुसरं काही येत नाही. आणि त्यानं असं केलं आणि त्यानं तसं केलं. ह्याने काय केलं ह्यांच्या सत्तेत येऊन? ह्याने यांच्या आमदारकीच्या काळात, ह्याने खासदारकीच्या काळात काय काम केलं ह्याने सांगावं. ह्याने सांगते त्याचं लेकरू आहे ते माझंच आहे, दुसरं काय करत नाही. त्याच्यामुळं या भांडणामध्ये या शहराचा विकास थांबलेला आहे. या शहरातला भाजी मंडईचा जो प्रश्न गहन झालेला आहे त्याचं कारण सुद्धा या दोघांचा श्रेयवाद. तिसरी वेळेस आहे आता पैसे आलेत आठवडी बाजार दुरुस्तीसाठी, तिसरी वेळेस आहेत पैसे आलेले. आणखी यांचा श्रेयवादच चालू आहे. यांनी पोस्टर लावले की त्यांना बॅनर दुसरं लावतंय. त्याच्यामुळं कुठेतरी जनतेलाच विचार करायची वेळ आलेली आहे. या दोघाला बी हाकालून दिला पाहिजे. आता या दोघालाही शहरातच फिरू दिलं नाही पाहिजे. या दोघाला शहर बंद केलं पाहिजे. अशा पद्धतीचं मी काँग्रेसच्या वतीने मागणी करतो. आणि रखडलेला आठवडी बाजारचा विकास जर लवकर नाही झाला तर आम्ही नगरपालिकेच्या नगराध्यक्षालाच या गावात फिरू देत नाही.